गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलंच आहे ना की मनुष्याला जर अभिमान झाला ना, अहंकार झाला, तर जोपर्यंत तो अहंकार असतो, तो अभिमान असतो, जोपर्यंत त्याची राख रांगोळी होत नाही ना, तोपर्यंत तो अभिमान त्याला कधीच सोडत नाही। आणि प्रत्येक मनुष्याच्या अभिमानाची राख रांगोळी होतच असते। आणि तो अभिमान असतो ना, तो अहंकार असतो, मनुष्याला मुळासकट नाहीसा करत असतो। आणि हा अभिमान आहे ना, समर्थांनी आपल्याला सांगितलेला आहे की जर तुमच्यामध्ये अभिमान असेल, जर हा अहंकार असेल, तर तो काही करून जायला हवा। जोपर्यंत हा अभिमान जात नाही ना, तोपर्यंत मनुष्याचं मूळ स्वरूप आहे ते भगवंताला शरण कधी जाणार नाही। म्हणजे परमात्म्याचा जोपर्यंत अनुभव आपल्याला येत नाही, तोपर्यंत आपल्याला भगवंत सुद्धा भेटणार नाही। समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे। कदा ओळखी माझी दुजे दिसेना, मणी मानसी द्वैत काही वसेना, बहुता दिसा आपली भेटी झाली, विदेहीपणे सर्व काया निवाली। बघा, समर्थांनी सुंदर असं वर्णन केलेलं आहे। एकदा परमात्म्याचा अनुभव आला ना की दुसरं मनुष्याला काहीच दिसणार नाही, मनामध्ये चुकून सुद्धा भेदभाव येणार नाही। बऱ्याच काळानंतर आपलं जे मूळ स्वरूप आहे ना, त्याची परमात्म्याशी भेट झाली की मनुष्य देहभान सुद्धा विसरून जाईल, दुःख नाहीसे होतील आणि जीवनाला एक प्रकारची मंद शांती मिळेल। पण हे मनुष्य होईल कधी? जेव्हा मनुष्याचं मन एकचित्त होईल। आणि मनुष्याचं मन एकचित्त कधी होतं? ब्रह्ममुहूर्तावर उपासनेमध्ये होतं असतं। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मनुष्याच्या जीवनाची सकाळ कशी असावी बरं? प्रभाते मणी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा, सदाचार हा थोर सांडून येतो, जणी तो चितो मानवी धन्य होतो। बघा, समर्थांनी सांगितलंच आहे ना मनाच्या श्लोकांमध्ये। बघा, समर्थ मनाला सांगत आहेत की पहाटे उठल्यावर प्रभू श्री रामचंद्रांच्या नामस्मरणानं आपली सुरुवात करावी। सर्व विश्वाची निर्मिती त्या ईश्वराने केलेली आहे, जो निर्गुण निराकार आहे। प्रभू परमेश्वर आहे ना, जो आपल्या अंतरंगामध्ये नांदत आहे, तो आपल्या आतमध्ये आहे। म्हणून आपण ही सुंदर अशी पहाट पाहू शकलो। म्हणून तर त्याचं नामस्मरण करून घ्यावं। जी वैखरी आपल्याला मिळालेली आहे ना, ती त्या ईश्वराने दिलेली आहे। त्यामुळे आपण आपला संसार आणि प्रपंच अगदी उत्तमाचा करावा। आपली एखादी वस्तू जर आपण दुसऱ्याला दिली, तर त्याने ती नीट वापरली नाही, तर आपल्याला ते योग्य वाटेल का बरं? त्याचप्रमाणे ही वैखरी सुद्धा त्या ईश्वरानं आपल्याला दिलेली आहे। त्या वैखरीतून जर आपण वाईट आणि विचित्र वाणी किंवा शिव्या शाप दिला, तर त्या ईश्वराला योग्य वाटेल का बरं? त्या वैखरीचा सदुपयोग करून उत्तम वाणी जर ठेवली, तर आपुलकी आणि समाजामध्ये
मान सन्मानच लाभेल ना. म्हणून या वैखरीतून द्वेष, निंदा, मत्सर, राग या अभिमानाची वाणी न म्हणता प्रभू भगवंताचं नामस्मरण घ्यावं. म्हणूनच समर्थांनी सांगितलंच आहे ना, ज्याच्या जीवनामध्ये सल्लागार चांगला असतो ना, त्याचं जीवनसुद्धा सुखकर होतं. त्याच्या जीवनामध्ये किती दुःख जरी असले ना, तरी ते आपोआप नाहीसे होऊन जातात. म्हणजे काय बरं? म्हणजे जीवनात आपला सल्लागार कोण आहे ना, हे फार महत्त्वाचं आहे. पराक्रमी तर दुर्योधनसुद्धा होता, पण मात्र विजय अर्जुनाचा झाला ना. कारण का बरं? कारण दुर्योधन शकुनीचा सल्ला घेत होता आणि अर्जुन मात्र श्रीकृष्ण स्वारींचा सल्ला घेत होता ना. म्हणून आपली संगत कोणाशी आहे, आपला सल्लागार कोण आहे, हे खूप महत्त्वाचंच आहे ना. म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये आलेला अभिमान असेल, अहंकार असेल, कारण हे मन आहे ना, एवढं भ्रमिष्ट झालेलं असतं. कधी कोणत्या राक्षसाच्या हाती लागेल ना, सांगता येत नाही. म्हणून जेव्हा जेव्हा हे मन अहंकारी होईल, जेव्हा जेव्हा हे मन अभिमानी होईल, तेव्हा आपल्याला सल्ला देणारा कोणीतरी हवा. आणि जेव्हा सल्ला देणारा असतो ना, तेव्हा हे मन जरी अभिमानी झालं, अहंकारी झालं, तरी हे मन कधी विचलित होत नाही. ते लगेच जाग्यावर येतं. आणि हे समर्थ विचार आहेत ना, आपल्याला कधीच अभिमानी होऊ देत नाही, कधीच अहंकारी होऊ देत नाही. नारद मुनींच्या बाबतीत सुद्धा हे घडलं होतं. बघा, श्री नारद मुनी आहेत ना, हे अत्यंत तपस्वी आणि ज्ञानी ऋषी होते, ज्यांनी माता पार्वती देखील त्यांच्या ज्ञानाची आणि तपश्चर्येची चाहतीच होती ना. तेव्हा एके दिवशी माता पार्वतीनं नारद मुनींच्या ज्ञानाची स्तुती करायला सुरुवात केली. महादेवानं पार्वतीला सांगितलं, नारद हे अत्यंत ज्ञानी आहेत, पण कोणत्याही गोष्टीचा अहंकार चांगला नाही. एकेकाळी नारद मुनींना अभिमानामुळं वानर व्हावं लागलं होतं. हे ऐकून माता पार्वतीला फार आश्चर्य वाटलं. त्यांना महादेवांकडून संपूर्ण कारण जाणून घ्यायचं होतं. तेव्हा श्री महादेवानं सांगितलं, या जगात कोणी कितीही जाणकार असू द्या, कितीही ज्ञानी असला ना, तरी त्याला श्रीहरी विष्णू हवे तसे धडे शिकवतात. एकदा नारदांना त्यांच्या तपश्चर्येचा आणि बुद्धीचा अभिमान झाला. म्हणूनच श्री विष्णूंनी नारदांना धडा शिकवण्यासाठी एक युक्ती केली. हिमालय पर्वतामध्ये एक मोठी पवित्र गुहा होती. त्या गुहेजवळून गंगा वाहत असे आणि नारदांना ती परमपवित्र ती गुहा अतिशय आनंददायी वाटली. तेथील पर्वत, नदी, जंगल पाहून त्यांच्या हृदयामध्ये श्रीहरी विष्णूंची भक्ती प्रबळ झाली आणि ते तेथे बसून तपश्चर्येमध्ये मग्न झाले. नारद मुनींच्या या तपश्चर्येमुळं देवराज इंद्र घाबरले की देवर्षी नारद कदाचित त्यांच्या तपश्चर्येच्या जोरावर त्यांचे स्वर्ग हिरावून घेतील. त्यांची तपश्चर्या मोडण्यासाठी इंद्राने कामदेवाला नारदांकडे पाठवलं. तेथे पोचल्यावर कामदेवानं आपल्या भ्रमानं वसंत ऋतू निर्माण केला. झाडांवर आणि पानांवर रंगीबेरंगी फुले उमडली, फुलपाखरं उडायला लागली. एक मऊ आणि सौम्य आल्हाददायक वारा वाहू लागला आणि ज्यानं कामाग्नीची आग आहे ना, ती प्रज्वलित होऊ लागली. रंभा वगैरे अप्सरा नाचू लागल्या, पण कामदेवाच्या कोणत्याही मायेचा नारद मुनींवर काही परिणाम झाला नाही. तेव्हा नारद मुनी मला शाप देतील अशी भीती कामदेवाला वाटू लागली. म्हणूनच त्यांनी श्री नारदांची क्षमा मागितली. नारद मुनींना अजिबात राग आला नाही आणि त्यांनी कामदेवांना क्षमासुद्धा केलं. कामदेव परत तिथून निघून गेले आणि कामदेव गेल्यानंतर नारद मुनींना आपण कामदेवावर विजय मिळवल्याचा अभिमान वाटला. तेथून ते महादेवांकडे गेले आणि त्यानं आपण कामदेवाला कसं हरवलं ना, ती सर्व घटना महादेवांना सांगण्यास सुरुवात केली.
महादेवांना समजलं की नारद आता अहंकारी झालेले आहेत. महादेवांना वाटलं की जर विष्णूजींना त्यांचा अहंकार कळाला तर ते नारदांना असंच सोडणार नाहीत. म्हणून त्यांनी नारदांना सांगितलं की तू मला जे सांगितलेलं आहेस ना ते श्रीहरीला सांगू नकोस. महादेवांचं हे बोलणं नारदांना आवडलं नाही. त्यांना वाटलं की आज मी कामदेवांचा पराभव केला आहे आणि हे कोणालाही सांगू नये. महादेवांनी नकार दिल्यानंतर सुद्धा नारद मुनी श्री विष्णूंकडे पोचले आणि त्यांना संपूर्ण हकीकत सांगितली. भगवान विष्णूंना समजलं की आज नारद अहंकाराने घेरले गेलेले आहेत. आपल्या भक्तांचा अहंकार त्यांना सहन होत नव्हता. म्हणून श्री विष्णूंनी एक मनात विचार केला की मी असा उपाय करेल की नारदांचा अभिमानही निघून जाईल आणि माझी लीलाही चालू राहील. श्री विष्णूंचा निरोप घेऊन नारद मुनी निघून गेल्यावर त्यांचा अभिमान आणखी वाढला. येथे श्रीहरींनी आपल्या मायेनं नारद मुनींच्या मार्गावर अतिशय सुंदर नगरी बनवली. त्या नगरामध्ये शिलानिधी नावाचा एक तेजस्वी राजा राहत होता. बघा, हे निरूपण आहे ना, अतिशय मन देऊन ऐका. तुमच्या जीवनामध्ये झालेला अभिमान अहंकार असेल ना, तो कसा रसातळाला जाईल ना तुम्हाला कळणार सुद्धा नाही. बघा, त्या नगरामध्ये शिलानिधी नावाचा एक तेजस्वी राजा राहत होता आणि त्या राजाला विश्वमोहिनी नावाची एक अतिशय सुंदर कन्या होती, जिचं सौंदर्य पाहून लक्ष्मी सुद्धा मोहित झाली होती. विश्वमोहिनीला स्वयंवर करायचं होतं म्हणून त्या नगरीत अनेक राजे आले होते. जेव्हा नारदजी त्या नगरीच्या राजाच्या त्या ठिकाणी पोचले तेव्हा राजानं त्यांची पूजा करून त्यांना आसनावर बसवलं. मग त्याला आपल्या मुलीच्या तळहातावरची रेषा पाहून तिचे गुण दोष सांगण्यास सांगितलं. त्या मुलीचं रूप पाहून नारद मुनी आपले वैराग्य विसरून तिच्याकडे पाहत राहिले. त्या मुलीच्या तळहातावरची रेषा सांगत होती की जो तिच्याशी लग्न करेल तो अमर होऊन जाईल. जगातील कोणीही त्याला हरवू शकणार नाही आणि जगातील सर्व त्याची सेवा करतील. नारद मुनींनी ही गोष्ट राजाला सांगितली नाही आणि त्यांनी आपल्या वतीनं राजाला काहीही बनवून सांगितलं आणि इतर काही चांगल्या गोष्टी सांगितल्या. आता नारदांनी विचार केला की या मुलीनं माझ्याशीच लग्न करावं, असा काही उपाय केला पाहिजे. असा विचार करून नारद मुनींनी श्रीहरीचं स्मरण केलं आणि श्री विष्णू त्यांच्यासमोर प्रकट झाले. नारद मुनींनी त्यांना सर्व प्रकार सांगितला आणि म्हणाले, हे नाथ, मला तुमचे सुंदर रूप द्या म्हणजे मी त्या मुलीशी लग्न करू शकेल. श्री विष्णू म्हणाले, हे नारदा, तुमच्यासाठी जे चांगलं आहे ना ते आम्ही नक्कीच करू. ही सर्व विष्णूंची खेळी होती आणि श्री विष्णूंनी नारद मुनींना त्यांच्या मायेतून वानराचं रूप दिलं. ही गोष्ट नारदजींना समजली नाही. त्यांना वाटलं की मी खूप सुंदर दिसत आहे. तेथे लपलेल्या शंकराच्या 2 गणांनीही ही घटना पाहिली होती. ऋषीराज नारद ताबडतोब विश्वमोहिनीच्या स्वयंवरामध्ये पोचले आणि त्याचबरोबर शंकराचे दोन्ही गणही ब्राह्मणाच्या रूपामध्ये तेथे पोचले. गण नारद मुनींचं बोलणं ऐकून ते दोघेही म्हणू लागले की देवानं त्यांना इतकं सुंदर रूप दिलं आहे ना की राजकन्येला आनंद होईल. राजकन्या लगेच यांच्यावर हार घालेल. त्यांच्या बोलण्यानं नारदजी सुद्धा खूप खुश झाले होते. त्या स्वयंवरामध्ये स्वतः भगवान विष्णूही राजाच्या रूपामध्ये आले होते. त्या विश्वमोहिनीनं कुरूप नारदांकडे न बघता राजाच्या रूपात विष्णूच्या गळ्यात माळ घातली. मोहामुळे नारद मुनींची ती बुद्धी नष्ट झाली. राजकन्येला दुसऱ्या राजाला हार घालताना पाहून ते अस्वस्थ झाले. त्याचवेळी महादेवांचे गण नारद मुनींना टोमणे मारत म्हणाले, जरा आरशामध्ये तुमचा चेहरा बघा.
नारद मुनींनी पाण्यात डोकावून आपला चेहरा पाहिला आणि त्यांची कुरूपता पाहून त्यांना भरपूर राग आला. क्रोधित होऊन त्यानं महादेवांच्या त्या 2 गणांना राक्षस होण्याचा शाप दिला. आणि त्या दोघांना शाप दिल्यानंतर नारद मुनींनी पुन्हा एकदा पाण्यात आपलं तोंड पाहिलं तेव्हा त्याला त्याचं मूळ स्वरूप प्राप्त झालं होतं. नारद मुनींना त्याचं मूळ रूप परत मिळालं होतं. पण त्यांना श्री विष्णूंचा खूप राग आलेला होता, कारण सगळे श्री विष्णूंमुळे खूप हसत होते. त्याचवेळी ते श्री विष्णूंना भेटायला गेले. वाटेत त्यांना श्री विष्णू भेटले, ज्यांच्यासोबत लक्ष्मी आणि विश्वमोहिनी सुद्धा होती. त्यांना पाहून नारद मुनी म्हणाले की तुम्ही इतरांचे सुख पाहू शकत नाही का? मस्तर आणि कपट तुमच्यामध्ये भरलेले आहे. समुद्र मंथनाच्या वेळी तुम्ही महादेवांना वेडा करून राक्षसांना विष आणि मदिरा पाजली होती. तुम्ही मात्र लक्ष्मी आणि कौस्तुभमणी यांचं हरण केलं. तुम्ही एक मोठे फसवणूक करणारे धूर्तात. तुम्ही नेहमीप्रमाणे कपटीने वागता. तुम्ही माझ्यासोबत जे केलं त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. तुम्ही मानव रूप धारण करून विश्वमोहिनी प्राप्त केली आहे, म्हणून तुम्हाला मानव जन्म घ्यावा लागेल असा मी तुम्हाला शाप देतो. तुम्ही मला स्त्रियांपासून वेगळं केलं आहे, त्यामुळं तुम्हाला स्त्रियांपासून दूर राहण्याचं दुःखही सहन करावं लागेल. आणि तुम्ही मला वानराचं रूप दिलं आहे, म्हणून तुम्हाला फक्त वानराचीच मदत घ्यावी लागेल. श्री विष्णूंनी नारदांचा शाप पूर्णपणे स्वीकारला आणि त्यांची मायासुद्धा दूर केली. माया दूर केल्यामुळं आपण दिलेला शाप आठवून नारद मुनींना खूप वाईट वाटलं, पण दिलेला शाप परत करता येत नाही. म्हणूनच श्री विष्णूला बघा, खरं आहे ना, खऱ्या निरूपणाची गोडी इथे आहे. बघा, त्यावेळी श्री विष्णूंना श्रीरामाच्या रूपामध्ये मानव अवतार घ्यावा लागला. जेव्हा महादेवांच्या त्या 2 गणांनी नारद आता मायेपासून मुक्त झाल्याचं पाहिलं तेव्हा ते नारद मुनींकडे आले आणि त्यांच्या पाया पडून म्हणाले, हे मुनिराज, आम्ही दोघेही श्री महादेवांचे गण आहोत. आम्ही मोठा गुन्हा केला आहे, त्यामुळे आम्हाला तुमच्याकडून शाप मिळाला आहे. आता आम्हाला तुमच्या शापातून मुक्त करा. नारद मुनींनी सांगितलं की माझा शाप वापस घेऊ शकत नाही, म्हणून तुम्ही दोघेही रावण आणि कुंभकर्णाच्या रूपामध्ये महान ऐश्वर्यवान व्हाल, बळवान व्हाल आणि तेजस्वी राक्षस बनून आपल्या शस्त्रांच्या बळावर संपूर्ण जग जिंकाल. त्याचवेळी श्री विष्णू रामाच्या रूपामध्ये मानवी शरीर धारण करतील आणि युद्धात तुम्ही दोघे त्यांच्या हातून मारले जाल आणि तुमची सुटका होऊन जाईल. म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना, कधी कोणते निर्णय घ्यावे, किती राग व्यक्त करावा, राग कसा असावा, अभिमान किती असावा, अहंकार किती असावा. जोपर्यंत आपण श्रवणाला बसत नाही, जोपर्यंत आपण उपासनेला बसत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला ही उत्तरंसुद्धा मिळणार नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, या जगामध्ये असं कोणी आहे का की ज्याला रागच येत नाही. मनुष्याला रागसुद्धा महत्त्वाचा असतो, कारण राग येणं ही नैसर्गिक गोष्ट आहे, ही नैसर्गिक भावना आहे. पण योग्य ठिकाणी व्यक्त झाली ना तर ती चांगली आहे. नाहीतर वर्षानुवर्ष जोपासलेली नाती या संतापामुळं क्षणामध्ये तुटतात. बऱ्याच वेळा भावना कंट्रोल करणं अशक्य होऊन बसतं आणि संताप उफाळून येतो. काही वेळा तर दुसऱ्यांना कंट्रोल करण्याच्या नादामध्ये आपण जास्त बोलून बसतो. असं म्हणतात ना की तलवारीने झालेल्या जखमा भरून येतात, पण जिभेने झालेल्या जखमा कधीच भरून निघत नाही. म्हणून कोणत्याही गोष्टीचं उत्तर आहे ना, मनुष्याला लगेच कधी मिळत नसतं. म्हणून कोणतीही परिस्थिती पहिल्यासारखी होण्यासाठी खूप वेळ जाऊ द्यावा लागतो. अनेकांना संताप आवरण्यासाठी खूप प्रयत्नसुद्धा करावे लागतात, पण त्यांना यश काही मिळत नाही.
पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, हे मन जोपर्यंत एकचित्त होत नाही तोपर्यंत मनुष्याचा राग कंट्रोल होईल का बरं? कधीच होणार नाही. म्हणून जीवनामध्ये जर आपल्याला आनंद निर्माण करायचा असेल तर राग योग्य पद्धतीनं व्यक्त करा. जर तुम्हाला अन्याय झाल्याची फिलिंग येत असेल तर तसं समोरच्या व्यक्तीला स्पष्ट सांगा. मनात भावना कोंडल्या गेल्या तर त्याचा उद्रेक आहे ना, तो संतापाच्या रूपामध्ये होत असतो. अशा वेळी शांतपणे समोरच्या व्यक्तीला तुमच्या भावना सांगितल्या तर प्रॉब्लेम पण दूर होतो आणि तुम्हाला संतापसुद्धा येत नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, स्वतःला त्रास करून घेऊ नका. बरेच लोक संतापाळ्यावर ते भिंतीवर डोके आपटून घेतात, एखाद्या कडक जागेवर जोरदार पंच मारतात. बघा, हे आहे ना, स्त्रियांच्या बाबतीमध्ये जास्त घडतं की कोणती भिंत भेटली की त्या भिंतीवर डोकं आपटायचं. याने राग निवळतो का बरं? कधीच नाही. उलट शरीराला जखमा होण्याचा धोका असतो. शरीराला त्रास झाल्यावर परत चिडचिड आपलीच होते ना. म्हणून त्याचबरोबर मानसिक त्रास तुमच्या शरीराला व्याधी निर्माण करू शकतो. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, अगोदर दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घेण्याची ही नेहमी प्रॅक्टिस जर आपण केली ना तर तुमच्या मनावर कंट्रोल व्हायला सुरुवात होते. संतापाळ्यावर जागच्या जागी जर तुम्ही 3 वेळा दीर्घ श्वास घेतला आणि नामस्मरण जर भगवंताचं केलं ना तर तुमचा स्वतःवर कंट्रोल येतो आणि तुम्हाला शांतपणे विचार करता येतो. याचा सरळ परिणाम तुमच्या रागावर होत असतो. तुमचा राग दूर झालेला असतो आणि तुम्ही शांतपणे परिस्थितीला सामोरे जाता. आता बघा, कधी कधी प्रत्येकाच्या रागाचा पॅटर्न वेगवेगळा असतो. म्हणजे राग प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. राग यायला लागल्यावर आहे ना, शांतपणे स्वतःचं आत्मपरीक्षण करा. इतका राग मला का येतो यामागील कारणाचा शोध घ्यायला हवा. राग करणं खरंच गरजेचं आहे का? अशा प्रकारचा विचार केल्यावर आहे ना, राग दूर होतो आणि परिस्थितीला माणूस प्रॅक्टिकल होऊन सामोरे जातो. आता राग आल्यावर स्वतःवरील कंट्रोल सोडू नका. अनेकदा होतं काय, अनेकदा लोक राग आला ना की आजूबाजूला असलेलं सामान फेकतात किंवा समोरच्या व्यक्तीला मारहाण करायला सुरुवात करतात. तितका वेळ जर शांत राहण्यामध्ये घालवला, शांत राहण्याचा प्रयत्न जर केला ना तर तुमचा मोठा फायदा होऊ शकतो. एकतर तुमची खराब होणारी इमेज वाचू शकते, दुसरं म्हणजे तुमचं होणारं नुकसान थांबवता येईल. हे सोपं नाही, पण हळूहळू प्रत्येक वेळी राग आल्यावर ही ट्रिक जर तुम्ही वापरली ना तर काही दिवसांनी याचा फायदासुद्धा दिसायला लागेल. आता बघा, जर तुम्हाला कधी राग जर आला ना तर बाहेर फिरायला जा, निसर्गाच्या सानिध्यामध्ये जा. जेव्हा तुमच्या मनाविरुद्ध गोष्टी घडत असतील अशा वेळी त्या ठिकाणावर निघून जा की जेणेकरून तुम्हाला रागावर कंट्रोल करण्यासाठी मदत मिळू शकेल. एखाद्या मंदिरात सुद्धा जाऊ शकता. म्हणजे भांडणाच्या ठिकाणाहून दूर गेल्यावर माणूस खूप लवकर शांत होतो ना. अशा वेळी तुमचा राग दूर होऊन तुम्ही योग्य पद्धतीने विचार करायला लागता. आता सेल्फ कंट्रोलची ट्रिक आहे ना, ती प्रत्येकाला माहीत असायला हवी. जर तुम्हाला लहान सहान गोष्टींवरून राग येत असेल आणि या गोष्टी घडून गेल्यावर त्या केलेल्या संतापाचा पश्चाताप होत असेल तर एक युक्ती करा. जेव्हा तुमचा संताप होईल तेव्हा काही सेकंदासाठी श्वास रोखून धरा. त्यामुळं तुमचं लक्ष रागावरून हटून श्वासावर केंद्रित होईल. त्यानंतर तुम्ही अतिशय शांत झालेला असाल आणि मग तुम्ही शांतपणे समोरच्या व्यक्तीला उत्तर देऊ शकता. आता बघा, दुसरी गोष्ट आहे ना, ती भरपूरदा शहाणे लोक वापरत असतात. राग आल्यावर हसणं. राग आल्यावर कोणी हसतं का असं तुम्ही सुद्धा म्हणाल, पण ही ट्रिक एकदा तुम्ही वापरून बघा. या ट्रिकमुळं
वातावरणातील तणाव आपोआप कमी व्हायला लागतो. म्हणून जीवनामध्ये शांत राहायला शिका आणि शांत समर्थ विचार आपल्याला करत असतात. म्हणून जीवनामध्ये जर चांगलं निर्माण करायचं असेल ना, ऊर्जावान जीवन जगायचं असेल तर समर्थरूपी ज्ञान आपल्या आयुष्यामध्ये यायला हवं. समर्थरूपी गंगेमध्ये आपण बसायला हवं, तरच आपल्या जीवनाचं सार्थक होईल. 2 वेळची उपासना करा, श्रवण करा, तुमच्या जीवनाचं कल्याणच होऊन जाईल. जय जय रघुवीर समर्थ.